मित्रांनो, देशातील इतिहासात काही अशा घटना असतात ज्या केवळ आंदोलन नसतात, त्या एका पिढीच्या मनात साचलेल्या असंतोषाचा उद्रेक असतो। दिल्लीत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन देखील या असंतोषाचा उद्रेकच आहे। पण हे घडलं कसं, याची पार्श्वभूमी काय, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉल। सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश एका कार्यक्रमात बोलताना युवांचा कॉकरोच असा उपमा देऊन उल्लेख केला। हे वक्तव्य सोशल मीडियावरती वणव्यासारखं पसरलं। लाखो युवक संताप व्यक्त करत होते। त्यांना असं वाटत होतं त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या स्वप्नांची अवहेलना झाली। याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत शिक्षण घेणारा अभिजित दिपके या नावाच्या एका तरुणाने कॉकरोच जनता पार्टी नावाचं इंस्टाग्राम पेज सुरू केलं। अवघ्या 2 दिवसात या पेजला 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले। कॉकरोच जनता पार्टीच्या चळवळीचे विरोधक हे पेज बंद करण्याचा, हॅक करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना यश आलं नाही। सोशल मीडियावर सुरू झालेली ही चळवळ आता रस्त्यावर उतरली। अभिजित भारतात येतो आणि दिल्लीतील जंतर मंतरवर पहिले आंदोलन सुरू होते। सुरुवातीला 2 ते 3 हजार विद्यार्थी आणि युवक सहभागी होतात। अनेकांना वाटतं की ही चळवळ काही दिवसातच संपेल, पण तसं होत नाही। पेपर लीक, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, स्पर्धा परीक्षांमधील अनिश्चितता आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यांच्यासारख्या मुद्द्यांवर देशभर आंदोलनाची लाट पसरली। 1 शहर, 2 शहर आणि मग देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरू लागले। सरकार मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना आंदोलकांमध्ये निर्माण झाली। यानंतर चळवळीच्या वतीने सोनम वांगचुक आणि काही 20 युवक अमरण उपोषणाला बसतात। 1 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आणि मग 20 दिवस उपोषण सुरूच राहत। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवत चालल्याचे संपूर्ण देश पाहत असतो, पण सरकारकडून कोणताही संवाद येत नाही। 21व्या दिवशी डॉक्टरांच्या वेशात येऊन पोलीस सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून उचलून नेतात। या घटनेमुळे आंदोलकांमध्ये प्रचंड चीड निर्माण होते, पण सरकारला वाटतं की सोनम वांगचुक यांना हटवल्यामुळे आता आंदोलन थांबून जाईल। पण नेमकं घडतं याच्या उलट। अभिजित दिपके स्वतः अमरण उपोषण सुरू करतो। आंदोलन आणखी तीव्र होते। देशभरातील युवक अधिक मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी होऊ लागतात। आधीच जाहीर केल्याप्रमाणे 20 जुलै रोजी संसदेला घेराव घालण्याचे आंदोलन सुरू होते। देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो युवक दिल्लीत पोहोचतात। आंदोलन वाढत जातं। सकाळपर्यंत सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नाही। मात्र आंदोलकांची संख्या आणि त्यांच्या आक्रमकपणा पाहिल्यानंतर सरकार बॅकफूटवर जातं आणि चर्चेसाठी आमंत्रण देतं। सरकारच्या वतीने JP नड्डा हे भेटीचे तयारी दाखवतात। आंदोलकांचे शिष्टमंडळ भेट घेतात, निवेदन दिले जाते, पण त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही। आंदोलन सुरूच राहते, तणाव वाढतोय, पोलीस लाठीचार्ज करतात, जमाव अधिक संतप्त होतो, लाखो युवक संसदेकडे कूच करतात। परिस्थिती इतकी गंभीर बनते की संसदेचे कामकाज वेळेआधी स्थगित केले जाते आणि प्रमुख नेत्यांना विशेष सुरक्षा व्यवस्थेत बाहेर काढले जाते। हा प्रसंग कोणत्याही दुसऱ्या देशात नाही, तर आपल्या भारतात घडतोय। संसद सत्र स्थगित करून घरी जाणाऱ्या राजकर्त्यांनी आता स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, हे टाळता आलं असतं का? विद्यार्थी वारंवार पेपर लीकचा सामना करत असतील, वर्षानुवर्ष परीक्षेची अनिश्चितता सहन करत असतील, विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल असुरक्षितता वाटत असेल, तर त्यांच्या मनात संताप निर्माण होणार नाही का? लोकशाहीमध्ये आंदोलन हा अधिकार आहे, पण त्याहून महत्त्वाचा आहे संवाद। सरकार आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद जितका कमी होतो, तितकीच दरी वाढत जाते। कोणतंही सरकार असो, कोणताही पक्ष सत्तेत असो, विद्यार्थ्यांचा आवाज वेळेत ऐकला गेला पाहिजे, कारण देशाचं भविष्य संसदेत बसलेल्या लोकांइतकंच वर्गखोल्यांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांवरही अवलंबून आहे। अजून देखील केंद्र सरकार विद्यार्थ्यांची चौकशी करत नाही। हे असेच सुरू राहिले तर भारतात देखील जेन झी क्रांती होईल, यात शंका नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत राहतात, विविध देशात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटत राहतात, मात्र स्वतःच्या देशात विद्यार्थी आक्रोश करत असताना देखील नरेंद्र मोदी त्यांना भेटत नाहीये। हा संदेश भारताच्या प्रतिमेसाठी योग्य नाही। द फ्रीडम कॉलमच्या वतीने आम्ही मोदी सरकारला नम्र आवाहन करतो, विद्यार्थ्यांच्या आक्रोशाकडे त्यांनी गांभीर्यानं पाहावं। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा तातडीने घ्यावा व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा। तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।